नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात वारंवार राज्य शासनाकडनं वेगवेगळे नियम वेगवेगळ्या गोष्टी करण्यात येत आहेत आणि त्याच संदर्भातील एक शासनाचा निर्णय आज जाहीर करण्यात आलेला आहे। आज 1 जुलै आणि 1 जुलै रोजी महाराष्ट्राचा हा कृषी दिवस होता आणि याच कृषी दिनानिमित्त एक GR निर्गमित करण्यात आला। GR काय आहे अगदी एका मिनिटात सांगणार आहे। चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, लाईक करा, शेअर करा। बघा, राज्य शासनाने काय सांगितलं की म्हणजे जी की कर्जमाफी आहे त्याच्यात आधी सांगितलं होतं की ज्या शेतकऱ्यांचं थकीत कर्ज आहे किंवा ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 2 लाखाच्या वर आहे अशा शेतकऱ्यांना आधी त्या कर्जाची जी काही वरची रक्कम आहे ती फेडा किंवा त्या संदर्भातील असणारं जे काही व्याज आहे ते व्याज आधी तुम्ही नील करा आणि मगच तुम्हाला या कर्जमाफीचा लाभ देण्यात येईल। पण यासाठी वारंवार आंदोलनं देखील झाली, वारंवार या योजनेच्या संदर्भात त्रुटी काढण्यात आल्या, त्या संदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी निदर्शने करण्यात आली, उपोषणं देखील करण्यात आली आणि त्याच संदर्भात आता परत एक शासनाचा निर्णय जाहीर करण्यात आला। निर्णय काय सांगतो मित्रांनो राज्य शासनाचा की 31 मार्च पर्यंत ज्या शेतकऱ्यांचं कर्ज होतं त्या शेतकऱ्यांना कुठल्याही पद्धतीचं व्याज इथे लागणार नाही आहे। त्या शेतकऱ्यांनी फक्त आपली मुद्दल ती भरायची आहे। म्हणजे शेतकऱ्यांना आधी काय होतं ते व्याज पण होतं आणि त्याच्यावरची मुद्दल देखील होती। म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं 2019, 17, 18 असे जे काही कर्ज होते त्याच्यावर लागलेलं व्याज होतं आणि ते व्याजासहित असलेलं वरची रक्कम ती तुम्हाला फेडावी लागणार होती आणि मग राज्य शासन तिथे 2 लाखापर्यंत कर्जमाफी देणार होता। पण आता असं आहे फक्त त्याच्यावरची जी काही रक्कम आहे ती रक्कम फेडायची आहे, त्याच्यावरचं असणारं व्याज ते व्याज माफ होणार आहे। शेतकऱ्यांना फक्त मुद्दल भरायची आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। अतिशय दिलासादायक ही बाब आहे। पण याच्यात अजून देखील शेतकऱ्यांची मागणी आहे की ती सरसकट कर्जमाफी होणं गरजेचं आहे मित्रांनो। धन्यवाद।